नमस्कार. भावा बहिणीच्या सुंदर नात्याची आठवण झाली की सर्वप्रथम आठवतात ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई. मुक्ताई अगदी 10 वर्षांची असताना त्यांना प्राप्त झालेल्या अद्वितीय ज्ञानामुळेच महायोगी चांगदेवांनी त्यांना आपलं गुरु देखील मानलं होतं, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण संन्यासाची मुलं, त्यांच्या व्यथा, त्यांना ज्ञानेश्वर महाराजांना झालेला त्रास, जेव्हा ते ताटी बंद करून बसतात, तेव्हा मुक्ताईंनी काढलेली त्यांची समजूत. पाहायला गेलं तर मुक्ताई धाकटी बहीण, पण ज्या आईच्या मायेने माऊलींची समजूत त्यांनी काढली आहे, या सर्व गोष्टी ना बहिणाबाईंनी त्यांच्या माझी मुक्ताई या कवितेमध्ये किंवा ओव्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत. ऐकूया? माझी मुक्ताई. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षांचं लेकरू, चांग देवयोगी याने त्याले मानला रे गुरु. अरे संन्यासाची पोरं कोणी बोलतीही नाही, टाकी देयल पोरांचं कधी तोंड पाहू नाही. अरे असं माझं तोंड कसं दावू मी लोकाले, ताटी लाई ज्ञान देव घरामधी रे दडले. उभं गले ज्ञान देव घडे असंगाशी संग, कय वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग. घयरले ज्ञान देव डोळे गेले भरीसन, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. खरंच किती सुंदर पद्धतीने प्रेम मांडलं गेलं आहे ना.